नमस्कार मंडळी. मी तुम्हाला आज खमंग आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. आता वांगी तोडून घेते. आता दोनच वांगी तोडून घेते बघा. चांगली वांगी तर चांगली मोठी मोठी झालीत वांगी. भरीत करण्यासाठी वांग, टमाटर, कांदा, लसूण, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, मीठ, चटणी, तेल एवढं साहित्य घेतलंय. तर लसणाच्या कुड्या सोलून घेते 5-6. सोलून नाही म्हणजे कांदा रिस्ता फोडून घ्यायचा आहे. असं सोलायचं नाही. आपल्याला वांग्याच्या ह्याच्यात कुड्या खवायच्यात आहे. थोडं थोडं वांग कापून. आपल्याला असं थोडं थोडं वांग कापून घ्यायचंय बघा. हे काय मी दावते तुम्हाला. हे काय असं एवढा एवढा वांग कापायचं आपल्याला. याच्यात कुड्या खवायच्यात आपल्याला. आता ह्याच्यात लसणाच्या कुड्या खाऊन घेते. 2-2 कुड्या खवायच्या बघा ह्याच्यात. हे का अशा कुड्या खाऊन घेते ह्याच्यात. म्हणजे खमंग लागतं वांग. लसणाची चव उतरते वांग्यात. ह्या का अशा कुड्या खाऊन घेतल्यात वांग्यात. आता हे वांग्यात भाजर तशी चव उतरते बघा ह्या लसणाची. आपल्याला हे का आता ह्या वांग्यात पण कुड्याच खाऊन घ्यायच्यात असं कापून. हे का आता ह्याला बी कुड्या खाऊन घेते. आता वांगी चुलीत टाकून घेते. हार चांगला पडलाय बघा. त्याच्यावर असा हार ढकलून घेते. आता हारात आपल्याला मस्त वांगी भाजून घ्यायचे बघा. हे का असा हार चौकून त्याला लावून घ्यायचा. हार बी चांगला पडलाय भरपूर. आता वांगी भाजूस तर जरा कांदा ही चिरून घेते. कांदा टमाटा आपल्याला चिरून घ्यायचे. कोथिंबीर. आता कांदा घेते चिरून. कांदा आपल्याला मस्त बारीक कापून घ्यायचा बघा. भरीत करायचं म्हणलं की कांदा आलाच बघा. कांद्याशिवाय भरीताला चव येत नाही. आणि चुलीत वांग भाजलेलं त्याला तर जास्त चव येत उतरते बघा.
आता भरीत करायचं म्हणलं म्हणजे कांदा जरा जास्त लागतो बघा. आणि कांदा तळून घेतल्यावर कमी होतो कांदा, म्हणून ह्या का मी 2 कांदा घेतल्यात कापायला. आता कोथिंबीर पण बारीक कापून घ्यायची बघा, आपल्याला कोथिंबीर घ्यायची कापायला का. आता टमाटर कापून घेते. आता टमाटर एक घेतलंय बघा कापायला मी, बारकं लय मोठं बी नाही घेतलं. टमाटर टाकल्यावर जरा चव येते, जरा भरीत खायला मस्त थोडं आंबूस लागतं. टमाटर पण आपल्याला बारीकच कापून घ्यायचे, म्हणजे भरीतात मिक्स होते. आता वांग बघते भाजले का. जरा हे का असं उलट पालट करून टाकतात अजून एकदा. आता वांग उलट पालट केलंय, हार लावून घेते वांग्याला अजून. आता ह्या अंगात थोडं राहिलंय वांग भाजायचं. आता वांगी चांगली भाजली ताई, काढून घेते आता वांगी. वांग्याची साल काढून घेते आता. आता वरण वरण हे करपलेलं असतं. आपल्याला हे लसूण हे सगळं घ्यायचा बघा वांग्यात. गरम आहे बघा वांग्यात. आता ह्याला थोडीफार साल राहिली तरी चलते बघा, जशी निघल तशी तर काढते. आता हे मोठं वांग घेते. तेव्हा मस्त वांगी निघल्यात, किडकी नाही काय नाही निघली बघा वांगी. तेव्हा चांगली निघल्यात वांगी सगळी. तवा चुलीवर ठेवून घेते आता. तव्यात तेल टाकून घेते. आता तेलात कांदा टाकून घेते. कांदा आपल्याला चांगला लाल भाजून घ्यायचा बघा. ह्यातला आता निमात झाला पाहिजे कांदा, मस्त लाल जरद भाजून घ्यायचा कांदा, तेव्हा चव येते भरीताला. मस्त असा हलवून भाजून घ्यायचा. तेव्हा कांद्याला मस्त कलर यायला लागला आता. तेव्हा किती कमी झाला कांदा आता, अजून थोडासा भाजून घ्यायचा. तेव्हा आता कांदा मस्त भाजलाय. आता टमाटर कोथिंबीर टाकून घेते.
आता हे थोडस तळसून घ्यायचं आणि वांग टाकायचं मग. चांगलं असं हलवून भाजून घ्यायचं. आता चांगलं तळसून घेतलंय. आता वांग टाकून घ्यायचं. आता वांग ह्या का असं उलताण्याने असं रगडून घ्यायचं बघा. कांदा टमाटर मस्त भाजलेले. आता हे का ह्याच्यात असं मिक्स करून घ्यायचं. सगळा एकजीव झाला पाहिजे. कांद्याचा, कोथिंबिरीचा, वांग्याचा, टमाटर हे सगळं एकत्र मिक्स झालं पाहिजे चांगलं. चांगलं मिक्स करून झालंय आता ही. आता मीठ टाकते चवीपुरतं. आता चटणी पण टाकून घेते अर्धा चमचा. लय तिखट बी बरं त्याला चव येत नाही. कूट थोडा टाकून घेते. मस्त असं हलवून घेते. त्याला 2 मिनिटं परतलं की झालं बघा वांग्याची भरीत. त्याला लय काय गरज नाही परतायची. आता आपण अगोदरच कांदा हे सगळं परतून घेतलेलं. भरीत चांगलं परतून झालंय. काढून घेते. हे झालं आपलं वांग्याचं भरीत. कोणाकोणाला आवडलं असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या जेवायला.